पनवेलमधील बॅनर मारहाण प्रकरणाला आज पुन्हा एकदा वेग। या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्यामुळे स्थानिक बौद्ध बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या पार्श्वभूमीवर तमाम बौद्ध बांधवांनी खांदेश्वर पोलीस स्टेशनला धाक देत आरोपींना तात्काळ अटक करा, पीडितांना न्याय द्या अशी मागणी करणारे निवेदन पोलिसांना सादर केले। सदर प्रकरणात पनवेलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर फाडून व त्यास विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा तपास सुरू आहे। या हल्ल्यात सहभागी असलेल्या मनुवादी विचारसरणीच्या गावगुंडांना अद्याप पोलिसांनी अटक केलेली नसल्याने आंबेडकरी समाजात तीव्र नाराजी पसरली आहे। यावेळी निवेदन देताना आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की जर पुढील काही दिवसांत आरोपींना अटक झाली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढू आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र आंदोलन करू। या प्रसंगी अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, आंबेडकरी संघटनांचे प्रतिनिधी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे आरोपी अटक होण्याची शक्यता हवी होती किंवा व्हावे असं आम्हाला वाटत होतं। मला वाटत होतं की 8 दिवसातच मला वाटतं पोलीस यंत्रणा 20 ते 25 लोकांना अटक करून त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई होईल। पण आज मॅडम, मी आज ॲडव्होकेट आहे, जवळपास 18 ते 20 वर्षाची माझी प्रॅक्टिस असताना ज्या पद्धतीने हल्ला झालेला आहे त्याचं जे गांभीर्य आहे आणि दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने महापुरुषांचे अपमान केले जातात आणि कुठेतरी एक विशिष्ट समाजाला थांबवण्याचा आपला सामाजिक जो काम आहे, धार्मिक काम आहे, एवढ्यासाठी आपली संघटना बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 866 संलग्न माता रमाई महिला मंडळ आपण तिथे कामकाज करत असतो। पण अशा पद्धतीने कुठेतरी एक विशिष्ट समाजाला थांबवण्याचं काम करण्याचा प्रयत्न या भ्याड हल्लेखोरांनी आणि मनोवाद्यांनी हे केलेलं आहे। पण ज्या पद्धतीने एक अपेक्षा असते त्या अपेक्षेला मला वाटतं आपलं खांदेश्वर पोलीस स्टेशन आणि पोलीस यंत्रणा उतरलेली नाही आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या आपल्या समाजातील समाज बांधवांना कळल्यानंतर आपल्याला निवेदन द्यावं ही प्रत्येकाची इच्छा होती। कारण जर काही घडत नसेल तर कुठेतरी बाबासाहेबांनी दिलेली लेखणी ही पहिल्यांदा आपण वापरणं हे आपल्याला शिकवलं गेलेलं आहे। आपण बरेच दिवस आम्ही अगदी बुद्धांच्या मार्गाने चालून आज बाबासाहेबांची लेखणीनं लिहिलेलं निवेदनं घेऊन आलेलो आहोत। आणि प्रत्येकाचा एकच इच्छा आहे, येणाऱ्या अगदी 1 ते 2 दिवसांमध्ये म्हणजे CDR काढायला जर पोलीस यंत्रणेला 14 दिवस लागत असतील तर मग सामान्य माणसाची काय हालत होईल, काय त्याला काय न्याय मिळेल, इथं कुठंतरी भीती मला स्वतःला वकिलाला वाटायला लागली। जर आम्ही सर्व इथे उपस्थित असलेले जेवढे निवेदनं आहेत ते आपल्याला देतोय आणि ह्या तपासामध्ये जास्तीत जास्त वेग होईल आणि आरोपी अटकेत येतील। असलेल्या आरोपींचा जामीन अर्ज आहे त्याचा तर त्याला विरोध करेनच, पण पोलीस यंत्रणेतून सुद्धा ते आरोपी सुटू नयेत ह्याबद्दलचं आयोगचं असलेलं म्हणणं ते योग्य प्रकारे जाणून तेवढंच गरजेचं आहे। कारण नुसत्या 4 दिवसांमध्ये लगेचच त्यांना जेसी झाली ती कुठेतरी एक मला खंतेची बाब वाटते। कारण ते मुख्य आरोपी असताना त्यांची चौकशी होणं खूप गरजेचं होतं। असो, मी जास्त कायदेशीर किंवा बाकीच्या गोष्टींवर भाष्य करू इच्छित नाही, पण आम्ही जसं आज मगाशी आता बोलल्याप्रमाणे आम्ही आता इथं लेखणीद्वारे आपल्याला निवेदन द्यायला आलेलो आहोत की जी काय तपास आहे तो तपासाचा वेग आणि म्हणण्यापेक्षा सर्वच्या सर्व आरोपी अटकेत येणं
ही आमची विनंती आहे.